ईबीसी कायदा तयार केला. या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले, तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. असं ना, तुम्ही काही केलं, आम्ही आज VP सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडल आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे. आमचं तर फार सुप्रीम कोर्टातील 9 सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही आमची केस गेली आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चालणी लावून ते आमचं ओके करून घेतलं. आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या वेळेस खानविलकर साहेबांच्या समोर आम्हाला जावं लागेल, हे तर जावंच लागतं. ह्या ज्या लढाया आहेत नाही त्या सुरूच राहतात. माझं म्हणणं असं आहे की या 10% आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे. त्याच्या अगोदर असलेल्या EWS मध्ये 10% ते दिलं मोदी साहेबांनी. त्याच्यामध्ये सुद्धा 80-90% फक्त मराठा समाजच आहे. आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर 50% आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या ओपन 50% किती असणार आपले ब्राह्मण समाज 2-3%, आणखीन त्या जैन समाज, बाकीचं सगळे ते हे जे आहे वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग नाही असे समाज आहेत. 30-35% फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाव होता. कारण आम्ही OBC, दलित, आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हतं ना. तो फायदा कुणाला मिळत होता. म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला तेही नको आहे, तुम्हाला EWS दिलं त्याच्यामध्ये 80% तुम्ही आहेत फक्त, म्हणजे 8% जास्त फक्त एकच समाज आहे. परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे 100% तुम्हीच आहात. आणि तरी तुम्हाला OBC पाहिजे आहे, ते कशासाठी? बरं, OBC साठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे, तर OBC मध्ये सुद्धा का मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेलंच आहे आपोआप. इथं काय एखाद्या ग्रामपंचायतीचा, एखाद्या पंचायत समितीचा, एखाद्या लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो, तो पण तिथले जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात की कोणाला करायचं कोणाला नाही. बाकी आमदार तुमचेच आहेत, मंत्री, मुख्यमंत्री, सगळ्या शिक्षण संस्था. हे मी काय, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो मराठा आरक्षण असेल किंवा EWS असेल, ओपन मध्ये तिथेच जास्त आहे. एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण किंवा इतर जे आहेत EWS मध्ये आपण पाहिलं, मग मेडिकल बघा, इकडे बघा, तिकडे बघा, OBCचा कट ऑफ पॉईंट वरती आहे, यांचा कट ऑफ पॉईंट खाली आहे. मग फायदा आहे का नुकसान आहे? आणि म्हणून मी म्हटलं, ज्यांना हे सगळं मी बोलतो हे काय समजतं, असे काही नेते आहेत, त्यांनी बोललं, त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल. मग ते एकतर्फी सगळं चाललेलं आहे, याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं. कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल. काही लोकांनी तर EWS सुद्धा सर्टिफिकेट घेऊन ठेवलं, मराठा आरक्षण सुद्धा. आता ते चालणार नाही आहे. तुम्ही EWS पण घ्या, मराठा आरक्षण पण घ्या, कुणबी म्हणून पण घ्या, अरे बाकीच्यांनी जायचं कुठे? ते भटक्या विमुक्तो आणि सगळं. मराठा समाज हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले, पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण. त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे. ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना, जे काय अभ्यासू लोक असतात. चार्जशीट दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेतात गृह विभागाने तसा आदेश पण जारी केला. माझा अजिबात विरोध नाही. जे आंदोलक असतील त्यांचे योग्य जे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये जो काही क्रायटेरिया नियम असेल त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळं
करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून काही मोर्चे काढले असतील, रास्ता रोको केला असेल, घेराव केला असेल, तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील, कुण्याही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे. साहेब, संघर्ष निर्माण होतोय पुण्या गोविंदांनी नांदणारे दोन्ही समाज आहेत. आपल्याला वाटतंय की कुठेतरी आपण आव्हान कराल की सगळं शांत झालं पाहिजे? नाही, माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत. पण त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे. असं नाही की मराठा नेते, मराठा मंत्री किती आहेत, व्होकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं. सर,